नमस्कार. निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपलं जे काही संविधान सिरीज या नावानं जे काही सिरीज आपण सुरू केले, ज्याच्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचे सगळे आर्टिकल्स आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याचं आजचं जे काही आर्टिकल आहे ते आर्टिकल नंबर 5 आहे. आर्टिकल 5 ते 11 हे भाग 2 मध्ये आहेत. ओके, भाग 2 मध्ये आहेत. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही भाग आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की भाग 1 मध्ये आर्टिकल 1 ते 4 याचं डिस्कशन आहे. आपण जे आता बघणार आहोत ते भाग 2 आणि भाग 2 चं टायटल आहे नागरिकत्व. नागरिकत्व. ओके, आणि ह्या नागरिकत्वामध्ये हे काही आर्टिकल आहेत, आर्टिकल 5 पासून ते आर्टिकल 11 पर्यंत. मग थोडक्यात काय की भाग 2 मध्ये आर्टिकल 5 ते 11 या दरम्यान आपण नागरिकत्वाची चर्चा करणार आहे. तर आर्टिकल 5 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. आता प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे काय की आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे भारतीय राज्यघटना जी आहे ती 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण त्याला स्वीकृत केलं, बरोबर आहे का? ही स्वीकृतीचं जे काही तारीख आहे ते त्यानंतर जे काही 26 जानेवारी 1950 या दिवशी ही राज्यघटना आपली अंमलात आली, बरोबर आहे का? म्हणजेच काय, त्याची अंमलबजावणी झाली किंवा सुरू झालं, कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. म्हणजेच या दिवशी आपली राज्यघटना सुरू झाली. मग हे जे काही संविधानाच्या प्रारंभीचा जो काही शब्द आहे तो याच्याच संदर्भामध्ये आहे इथं. म्हणजेच काय, 26 जानेवारी 1950 या दिवशी कोणाकोणाचं नागरिकत्व असेल. आता बघा या संदर्भामध्ये जर विचार केला तर तुमचं माझं नागरिकत्व हे आर्टिकल 5 नुसार मिळणार नाही. मे बी आपल्या आजोबांचं आजीचं नागरिकत्व जे आहे ते आर्टिकल 5 नुसार त्यांना नागरिकत्व मिळालेलं आहे. तुमचं माझं काय आहे वगैरे आपण नंतर बघू. ओके, आर्टिकल जसं जसं आपण बघत जाणार त्या पद्धतीने आपण बघत जाऊ. इथं बघा आर्टिकल 5 मध्ये काय म्हणलेलं आहे की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. तेच आहे परत एकदा टायटल, या संविधानाच्या प्रारंभी म्हणजेच काय 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजेच भारताच्या टेरिटरीमध्ये, बरोबर आहे. आणि टेरिटरी म्हणजे काय हे कुठं सांगितलेलं आहे, आर्टिकल 1 मध्ये सांगितलेलं आहे बघा. आर्टिकल 1 मध्ये त्याच्या क्लॉज 3 मध्ये असं सांगितलंय भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील आणि नवीन संपादित केलेली जे काही भूभाग असतील किंवा क्षेत्र असतील किंवा राज्य असतील असं सांगितलंय. म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी जो जो भाग भारताचा भाग होता, भारताची टेरिटरी होती, त्यास तिथे राहणाऱ्या सगळ्यांना नागरिकत्व या संदर्भात मिळणार होतं. म्हणजे बघा पुढे की ज्या व्यक्तीचा अधिवास आहे, म्हणजे तेच परत एकदा या टेरिटरीमध्ये जे जे लोक राहतात, म्हणजे भारताचा जो काही भाग होता, म्हणजे एका अर्थानं गोवा हा भारताचा तेव्हा भाग नव्हता, तर गोवाच्या नागरिकांना आर्टिकल 5 नुसार नागरिकत्व मिळालं नाही गोवामध्ये राहणाऱ्यांना. लक्षात आलं असेल. पुदुचेरी असेल किंवा तो जो काही भाग आहे, किंवा समजा एखादा भाग जो भारताचा भाग तिथं असता 26 जानेवारी 1950 या दिवशी, तर तिथल्या लोकांचं नागरिकत्व आर्टिकल 5 नुसार मिळालं असतं. आणि काय म्हटलंय बघा, आणि म्हटलेलं आहे. म्हणजे काय, हे लोक जे काही भारताच्या राज्यक्षेत्रात राहतात 26 जानेवारी 1950 या दिवशी ते राहणं पाहिजे, म्हणजे डोमेसाईल पाहिजे. अधिवास म्हणजे त्याचा अर्थ होतो की डोमेसाईल पाहिजे. आणि पुढे बघा 3 क्लॉज आहेत किंवा 3 पॉइंट्स आहेत जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती. म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्रात त्यानं अधिवास डोमेसाईल असणं गरजेचं आहे. म्हणजेच पहिला जो काय आहे डोमेसाईल असणं गरजेचं आहे, म्हणजे ते तिथं स्थायिक असणं गरजेचं आहे. सोबतच प्लस म्हणतोय मी, प्लस का म्हणतोय कारण इथं आणि आहे, जी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती, म्हणजे काय 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्याच्या आधी ती जन्मलेली पाहिजे, डोमेसाईल पाहिजे, सोबत काय पाहिजे, जन्मलेली पाहिजे. ओके, जन्मली होती. इथं बघा किंवा होत आहे, इथं किंवा शब्द आहे, म्हणजे तिथं मी असं म्हणतो ऑर किंवा दुसरा काय, जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते. समजा ही त्या व्यक्ती भारतामध्ये राहते पण तिचे आई वडील त्या व्यक्तीचा जन्म समजा भारतात झाला नव्हता, तर मग कंडिशन काय दुसरी, माता पित्यापैकी कोणाचा तरी एका तरी जन्म झाला तरी चालतो, पण जन्म झाला पाहिजे. मग इथं लिहितो मी माता पिता. ओके, माता किंवा पिता ऍक्च्युली यांचा जन्म भारतात झाला पाहिजे. आणि तिसरा बघा पॉइंट परत येतात किंवा आहे, जो हे दोन्ही पण कंडिशन नसेल त्याच्याकडे, जो अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ
भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवास आहे. म्हणजे हे जर दोन कंडिशन्स त्याच्याकडे नसतील तर त्याचं जे काही 5 वर्षापूर्वी जस्ट आधी 5 वर्ष म्हणजे काय 26 जानेवारी 1950 याच्या जस्ट आधी इथं असेल तुम्ही जस्ट आधी 5 वर्षे तो भारतात रहिवासी असला पाहिजे, निवासी असला पाहिजे. रहिवासी म्हणण्यापेक्षा रेसिडेन्स हा शब्द आहे तिथं. 5 वर्षे काय पाहिजे रेसिडेन्स पाहिजे. जर ही कंडिशन प्लस या तिघापैकी एक लक्षात येते का बघा, या तिघापैकी एक पाहिजे, या 3 पैकी एक कंडिशन इज ओके हे पाहिजेच आणि ह्या तिघापैकी एक हे तिन्ही नाही. लक्षात आलंय का बघा, एक्झाम मध्ये खूप वेळेला इथं आणि असा शब्द येतो आणि त्यावेळेला आपलं चुकतं. इथपर्यंत होतं आर्टिकल 5. ओके, थँक्यू.